डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी मार्चच्या डॉक्टरांनी घाटीमध्ये आंदोलन सुरू केले। आपण या ठिकाणी बघू शकता की महिला आणि पुरुष डॉक्टरांचं या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू आहे आणि संपदा मुंडे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे। तसंच या हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे अशी आंदोलकांची मागणी आपल्यासोबत काही डॉक्टर आहेत। ताई मला सांगा काय मागणी आहे तुमची? आमची हीच मागणी आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासोबत जो काही अन्याय झाला आहे त्यावरती लवकरात लवकर तात्काळ ॲक्शन घेण्यात यावी, त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा आणि या संपूर्ण केसला जे चुकीचे वळण देण्यात येत आहे ते चुकीचे वळण टाळून डॉक्टर संपदा मुंडे व त्यांच्या फॅमिलीला लवकर न्याय मिळावा। की संतापजनक घटना आहे, पण काय सांगाल? तर असं झालेलं आहे की गेले 10 दिवस झालं आम्ही निवेदन दिलेलं आहे, तर सरकारने त्यावर दुर्लक्ष केलेलं आहे। त्यामुळे आम्ही मागील 3 दिवसांपासून जे ब्लॅक रिबन आंदोलन असतं म्हणजे शांततेत आम्ही रुग्णसेवा देत होतो, काल आम्ही एक महामोर्चा काढलेला आहे। तर आजपासून आम्ही OPD सेवा बंद करणार आहेत, 2 दिवस आम्ही OPD सेवा बंद करणार आहेत। जर सरकारने तरीही दखल घेतली नाही तर त्यानंतर जी वॉर्ड सेवा असते आणि इलेक्टिव्ह OTs असतात तेही आम्ही बंद करणार आणि 4 दिवसानंतर जे आपले प्रायव्हेट असोसिएशन आहेत जसं IMO आणि जे मॅग्मो आहे ते पण आम्हाला जॉईन होणार आहे। त्या दिवशी आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस हे बंद करण्याचं सरकारला एक इंटिमेशन देणार आहेत आणि जे सरकारनं जे रुग्णांची गैरसोय होत आहे याच्यासाठी सर्वस्व सरकार जिम्मेदार राहील। त्यामुळे आम्ही आत्ताच शांततेत आंदोलन करूनही सरकारने मागण्या मान्य केल्या नसल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं। नक्कीच डॉक्टरांमध्ये संताप आहे। डॉक्टर मुंडे यांना न्याय भेटला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे आणि 2 दिवसानंतर जर सरकारने यावर कठोर कारवाई केली नाही तर हे आंदोलन आक्रमक करण्यात येईल असं या डॉक्टरांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।